दाखल करायला बांधील आहे. तुम्हाला जर माझं अयोग्य वाटत असेल म्हणून तुम्हाला तर पहिली माझी विनंती आहे की मी जर खोटा असेल तर तुम्ही सर माझ्यावर तक्रार करा. मी त्या सगळ्या गोष्टी भोगायला तयार आहे. तुम्हाला परत कोणीतरी ऐका ना, परत एकदा तुम्हाला स्पष्ट त्याच्यानंतर पोलीस कारवाई करत नाही. मग हे तुमचं म्हणणं काय, एखाद्या स्त्रीवर आता एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला असं ढकलली तर ते काय हिंसा होते का? आता याचं याचं उत्तर शांतता भंग करणाऱ्या लोकांनी द्यायला पाहिजे आणि तुम्ही द्यायला पाहिजे. आमचं स्पष्ट मत आहे, जर हे नसेल तुम्ही ऐकून घ्या. कारवाई तुम्ही नसेल करत त्यांच्यावर FIR व्हायला पाहिजे, त्यांच्यावर पोस्ट व्हायला पाहिजे. जर महिलेवर विकेंड नसेल तर हा विषय मी अधिवेशनात घेऊन जाईल. हे मी स्पष्ट या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. शांतता भंग कोणी केली? मी एकच गोष्ट बोलते. हा बोल. तुझ्यावर झाला दोन बस झाली. एक रेशोड देतो जा पटकन घेऊन. एक कॉपी मी घेतो, एक पोलीस आयुक्तांना द्या ना. माझ्याकडची ती मी रिसिव्ह करून देतो. याच्यावर रिसिव्ह द्या. दोन तुम्ही दोघांना पोलीस आयुक्तांना पण मीच पाठवू. ठीक आहे. नाही देऊ आपण. आपण द्यायची. एक मिनिट मी खाली बोलतो साहेब. आमच्या महिलेवर 2 तारखेला जो प्रकार घडला त्या प्रकाराला आम्ही आरेला कार्य केला नाही म्हणून ही वेळ आली का साहेब? ही वेळ आली का? बरोबर आहे. म्हणजे आज ह्या महिलेवर जर त्यावेळी ते लोक अंगावर येतात, आम्ही जर त्यावेळी तेच जर प्रकरण केलं असतं तर माफ पण केलं असतं. त्यांची हिंमत तशी झाली पाहिजे आजचा प्रकार करायला, कालचा प्रकार करायला. मग ह्याच्यावर कुठं त्यांच्यावर प्रेशर यायला पाहिजे साहेब. परत ही घटना होऊ नये.